जयाची सद्गुरु शरण मनवाणी काया, अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया. जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया, आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणू महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव. भारत माता की जय. आपल्या 2 दिवसाच्या गुरुवंदना कार्यक्रमाचं द्वितीय दिनाचं हे पहिलं सत्र आहे. आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे परंपरेतलं कीर्तन आणि परंपरेत आपांनी घालून दिलेल्या वळणाप्रमाणे एक प्रवचन झालंच पाहिजे असं एक साधारण आपला दंडक आहे, संकेत आहे. त्याप्रमाणे या पहिल्या सत्रामध्ये आजचं प्रवचन आहे. त्यासाठी जी एक भूमिका किंवा संकल्पना या गुरुवंदनेच्या कार्यक्रमाकरता लक्षात घेतली आहे, स्वीकारली आहे किंवा त्याच संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, त्या संकल्पनेचाच एक भाग असं आजच्या व्याख्यानाचं किंवा प्रवचनाचं या मनोगत माझं जे व्यक्त करायचं आहे त्यासाठी दिलेल्या विषयाचं स्वरूप आहे. देशातील समृद्ध परंपरेचा पायीक होण्यासाठी स्वधर्माचरण. स्वधर्माचरण करावं ते कशाकरता, तर देशातली जी काही परिस्थिती आहे किंवा देशाची जी परंपरा चालत आलेली आहे किंवा आजच्या काळामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सर्वांना जसं म्हटलं जातं की सब दुखों का एक ही इलाज, तसं कधीतरी सांगावं लागतं की बाबा इतक्या 1000 गोष्टी आहेत पण त्याचं नेमकं एक उत्तर सांगा की नेमकं आम्ही काय करायचं. त्याकरता हा विषय निवडताना आपण असा निवडला आहे किंवा मला तो दिला आहे, तो म्हणजे स्वधर्माचरण. तर त्यासाठी स्वधर्माचरण कसं आवश्यक आहे, देशाची परंपरा जर उज्ज्वल राखायची असेल तर त्यासाठी स्वधर्माचरण हा कसा पर्याय आहे, हा कसा मार्ग आहे, तोच कसा यशस्वी आहे, अशा अनेक अंगांनी त्या स्वधर्माचरण या एवढ्या मोकळ्या दिलेल्या शब्दामध्ये भाव अंतर्भूत आहे. त्यामध्ये स्व, धर्म आणि आचरण अशा 3 गोष्टी आहेत. त्यातला जो स्व आहे तो जो माझा अशा अर्थाने आलेला तो शब्द आहे आणि म्हणून स्व आणि धर्माचा विचार करता तर ठळकपणाने त्या स्वचा अर्थ कसा घ्यावा आपण, तर स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. मी नेहमीच स्वधर्माचं आचरण करावं, परधर्माचं मला कधीच आकर्षण असू नये, कारण परधर्म हा नेहमीच भयावह आहे. याचा अर्थ तो मला अकल्याणकारकच आहे आणि त्यामुळे मी माझ्याच धर्माने मार्गक्रमण करावं हे उत्तम, असं त्या स्वमध्ये थोडंसं आपल्याला अंतर्भूत आहे असं मानायला हरकत नाही. धर्मशब्द आहे पुढचा. त्या धर्मशब्दामध्ये धर्माची व्याख्या केलेली आहे. यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी ततो धर्म किंवा स धर्म, ज्याच्यामध्ये पूर्ण जीवनाचा विचार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण जीवनाचं कल्याण आहे, ज्याच्यामध्ये जीवनाच्या म्हणजे लौकिक जीवनाच्या बरोबरच पारलौकिक जीवनाची सुद्धा पूर्तता सांगितलेली आहे, असं जे धर्माचं स्वरूप आहे, जे जगाच्या पाठीवर एकुलतं एक या वैदिक धर्माचं स्वरूप आहे, ते म्हणजे अभ्युदय आणि निश्रेयस या दोघांचीही प्राप्ती. अभ्युदय म्हणजे जीवनामधल्या प्रत्येक अंगाने यशस्वी होणं, समृद्ध होणं आणि त्याच्यातून समाधान मिळवणं. तसंच पारमार्थिक पातळीवरती, परमार्थाच्या पातळीवरतीही जे सर्वात शेवटचं स्थान आहे त्याला कैवल्य म्हणा, त्याला मोक्ष म्हणा, त्याला वैकुंठगमन म्हणा, काय आपल्या परंपरेप्रमाणे आपली जी श्रद्धा आहे तो त्या मोक्षाकरता म्हणजे मुक्ततेकरता दिलेला शब्द आहे. आणि त्यामुळे मुक्ती
ही सुद्धा जो धर्म आचरण करत असतानाच त्या व्यक्तीला प्रदान करत राहतो त्या त्या स्तरावरती. धर्माचं आचरण म्हणजे कर्म आहे आणि कर्म करत राहताना कर्माचं फल आहेच, कारण हा पृथ्वीलोक आहे. ह्या पृथ्वीलोकावरती कर्मलोक म्हणजे ह्या पृथ्वीलोकावरती कर्म कधीच दूर होत नाही. कर्मापासून आम्ही दूर असूच शकत नाही. त्यामुळे हा जो धर्म आहे त्याच्यापुढे लगेच आचरण शब्द दिला आहे. आचरण, चर, चर म्हणजे चालणे, चर म्हणजे हालचाल, चर म्हणजे गती. काही चरैवेती 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 बघा, जो चालत राहतो चालत राहतो चालत राहतो तसंच त्याचं भाग्यही उजळत जातं उजळत जातं. तसं ते चर करणे किंवा चरण म्हणजे त्या मार्गावरती अनुसरण करणं. चर हालचाल किंवा चर म्हणजे मार्गक्रमण. ते मार्गक्रमण कोणतं तर जसं परायण, गुरुपरायण असणं. परायण असणं म्हणजे काय की गुरूंच्या ठिकाणी जितक्या भावानी मनुष्याला समर्पित होता येईल तितक्या भावानी समर्पित होत राहून संबंध जीवन त्या दिशेने समर्पित करत जाणं. तसं इथं न आहे. शेवटी स्वधर्माचरण आचरण म्हणजे आता आ कसा आ बालवृद्ध आ ब्रह्मस्तंभपर्यंत याच्यापासून तिथपर्यंत म्हणजे कुठून जिथून या जीवाला कर्म सुरू झालं तिथून आचरण, तिथून आत्ता इथे पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे आत्तापर्यंत आणि ह्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत सातत्याने कर्म करतच राहायचं आहे. आणि ते जे कर्म आहे त्याला आपण आचरण असं म्हटलं आहे. उपनिषदांनी आम्हाला उपदेश केला आहे. धर्मम चर, सत्यम वद, खरं बोल आणि धर्माचं आचरण कर. उपदेश काय झाला? चर आहेच, तुला कर्म करायचंच आहे, पण कर्म कोणतं करायचं आहे? ते धर्मीय कर्म करायचं आहे, ते धर्माचं कर्म करायचं आहे, ते धर्मकर्म तुझ्याकडनं होऊ दे. आणि म्हणून मग आता धर्माची व्याख्या सांगताना आपण जशी अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म हा म्हटलं, त्या धर्माची लक्षणं आणि गुण पण सांगितलेले आहेत की धर्मो रक्षती रक्षिताः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्मरक्षण करतो. म्हणजे आम्ही धर्माने चालत राहिलो की आम्हाला कशाचं भय नाही. आपल्या मराठी सिनेमामध्ये पूर्वी गाणं होतं ना, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा न कुणाची. आपण आपल्या मार्गावरून धर्माच्या मार्गावरून चालत राहावं. तो जो मार्ग आहे तो मनुष्याला निश्रेयस सिद्धी, आपण आत्ताच बघितलं ना की सगळं काही प्राप्त करून देतो. लौकिकही देतो, पारलौकिकही देतो, सर्वांची प्राप्ती करून देणाराच तो धर्म आहे. तसा तो धर्म जो रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. तसंच धारणात धर्म मिथ्याहू, जो सगळं धारण करतो. धर्माची व्याख्या केली आहे ती अशी आहे की धारणात धर्म मिथ्याहू, धारण करणं हेच धर्माचं स्वरूप आहे. काय धारण करतो धर्म? जे आम्ही कर्म करतो ते कर्म धारण कोण करतो? धर्म करतो. आणि त्या कर्माची योग्य ते नियोजन, योग्य ती त्याची व्यवस्था धर्म करून देतो. आणि त्यामुळे स्वधर्माचरण याच्यामध्ये ह्या पृथ्वीतलावरती जन्माला आलेला प्रत्येक जीव ह्या कर्मलोकामध्ये कर्म करतच राहतो. केलेल्या कर्माचं फळ भोगतच राहतो, मिळवतच राहतो. ते कदाचित पूर्वजन्माचं असेल, कदाचित ह्या जन्माचं असेल. पूर्वजन्माच्या कर्मावरती या जन्माच्या उत्कट पाप पुण्यानी त्याच्यावर मात केलेली असेल. हिशेब काय आहेत ते कशी आहेत ती पुन्हा धर्माचा विषय. धर्मस्य तत्व निहिता गुहाय, धर्माची तत्व अशी आहेत ती अत्यंत गूढ आहेत, आम्हाला समजू शकत नाही. त्या धर्माच्या हातामध्ये धारवाडी काटा आहे, असाच्या असा होत नाही. आम्ही काहीही बोललो तरी त्याला कळतं. आम्ही आमचं स्पष्टीकरण, इंग्रजीमध्ये आपण म्हणतो तसं जस्टिफिकेशन, मी माझं तुमच्या जस्टिफिकेशनला विचारतो कोण? तुम्ही जस्टिफाय केलं का नाही केलं हा विषयच नाही आहे. तुम्ही काय करून ठेवलं आहे त्याचा न्यायनिवाडा धर्म करतो. आणि त्यामुळे आपला विषय कसा आहे की ही देशातली समृद्ध परंपरा
जर पुढे न्यायची असेल त्या समृद्धीसहित, तर कशाची आवश्यकता आहे? तर ती आवश्यकता स्वधर्माची आहे, स्वधर्माचरणाची आहे, धर्म आचरणाची आहे. आणि त्यामुळे त्या विषयासंबंधी बोलायचं तर आता स्वधर्माचरणाच्या बरोबर विरुद्ध शब्द आहे. काय? स्वधर्माचरण आचरणं. आता आचरणं स्वधर्म चांगल्या प्रकारचं आपल्याला नियोजित आहे ते. माझा नियोजित स्वधर्म वेगळा असेल, आपला नियोजित स्वधर्म वेगळा असेल. प्रत्येकाच्या धर्माचं स्वरूप वेगळं आहे आणि त्यामुळे त्या धर्मानी दिलेला जो विवेक आहे त्या विवेकातून स्वीकारलेलं मी माझ्या कर्माचं स्वरूप वेगळं आहे. दुसऱ्यांनी आपल्या विवेकातून स्वीकारलेल्या त्याच्या कर्माचं स्वरूप वेगळं आहे. कारण शेवटी काय, प्राधान्य कशाला आहे? धर्माचरणामध्ये मला धर्माचरण करताना इथे मला प्राधान्य कशाला द्यायचं आहे त्याचा विचार करून धर्माचं आचरण करावं लागतं. आणि त्यामुळे ते सगळी आता पुन्हा जे बोललो तेच बोलते की धर्मस्य तत्व निहिता गुहाय. धर्माची तत्त्व फार गूढ आहेत, परंतु व्यवहार करत राहावा लागतो. एका स्वयंसेवकांनी सांगितलं संघाच्या, की म्हणाले मी एका प्रांतामध्ये होतो आसामच्या भागात. तिथे पद्धत अशी आहे की लग्न असेल कुठेही, त्या लग्नाला आपण गेलो की तिथे जे काही ते मोहाची काय त्यांची दारू जशी असेल तशी ती गावठी दारू, ती दारूचा एक घोट तरी घ्यावाच लागतो. ते जे लग्न पुढं जातच नाही, सगळ्यांनी त्या दारूचा घोट घेतलाच पाहिजे. हा म्हणाला हो आम्ही कधी जन्मात घेतलं नाही, आम्ही दारू पित नाही, आम्हाला हे नाही ते. ते म्हणाले असंच आमचं लग्नच थांबेल म्हणले, तुम्ही आमचे पाहुणे आहेत, तुम्ही दारू नाही प्यायली तर कसं? नाही नाही म्हणाले, मग एक थेंब तरी घ्या. बरं म्हणले. तुम्ही अगदी बोट बुडवा आणि बोटानी थेंब घ्या. बरं म्हणाले. त्यांनी हात त्या पेल्यामध्ये घातला, उजवं बोट घातलं पहिलं आणि मधलं बोट चाकलं आणि सांगितलं की घेतलं आहे तुझं दारू. आता काय करणार? शेवटी हा आपत धर्म आहे की परिस्थिती जेव्हा बिकट येते त्यावेळी दुसरा काही इलाज नसतो, त्यावेळी असंच काही योजावं लागतं. परंतु व्यवहारामध्ये जेव्हा मनुष्य ठरवूनच अयोग्य आचरण करतो किंवा त्याचा व्यवहारच अयोग्य असतो, त्याच्याकरता स्वधर्माचरणाला बरोबर विरुद्ध अर्थी शब्द जो आहे ते भ्रष्टाचरण आहे. आणि दुर्दैव असं आहे की आमच्या देशामध्ये स्वधर्माचरण सांगत असताना आम्ही भ्रष्टाचारामध्येच माहीर आहोत. भ्रष्टाचरणच आम्ही फार कुशलतेने करतो. सगळं कौशल्य आमच्या भ्रष्टाचारामध्ये आहे. म्हणजे घरी येऊन सकाळी दूध देणाऱ्या गवळ्यापासून ते परदेशातून परराष्ट्रातून विकत घेतलेल्या शस्त्रास्त्रांपर्यंत कुठे घोटाळा नाही असं नाहीच आहे. सगळीकडे भ्रष्टाचार आहे. आता स्वधर्माचरण करा असं सांगायचं आणि स्वधर्माचरणाचा विचार मांडायचा म्हणजे तरी नेमका काय मांडायचा आणि कसा मांडायचा. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे की हिंदूंच्या एकूण व्यवहाराला किंवा ज्या कारवाया आहेत आपण आत्ता पाहिलं तर त्याला अक्षरशः ऊत आला आहे. ऊत हे सगळं राजकारण, हा सगळा व्यवहार काही फक्त राजकारणच भ्रष्ट आहे असं नाही. घरापासून गल्ली ते दिल्लीपर्यंत सगळं भ्रष्टच आहे. सगळ्या ठिकाणी बघा बोलायच्या गोष्टी आहेत, अन्यथा सगळं अवघडच आहे. त्या संदर्भामध्ये एक गोष्ट आपल्यापुढे मांडायची तर अशी की द्रौपदीने धर्मराजाला विचारलं की तुम्ही राजा कशा करता हा एवढा धर्माचा अट्टहास करता आणि धर्ममार्गाने चालण्याकरता धडपड करता, सोडून द्या ना. ह्या मार्गाने तुम्हाला काय मिळालं? ह्या धर्माने तुम्हाला काय दिलं? हा आपला वनवास, आपण इथे आहोत, कशा करता? त्यांनी सांगितलं द्रौपदी तुला कुणी सांगितलं की धर्माने काही द्यावं म्हणून मी धर्माचरण करतो? असं नाहीच आहे. हा काही देवाणघेवाणीचा व्यवहार नाही आहे. हे फक्त कल्याणाचं आहे, हे योग्य आहे आणि धर्माचं आचरण केलंच पाहिजे. आपण आत्ता म्हटलं ना, उपनिषदामध्ये म्हटलं आहे सत्यम वद धर्मम चर. सत्यम वद कशाकरता म्हटलं? भ्रष्टाचारी होऊ नयेस याच्याकरता आधीच त्याचा अँटीडोट देऊन टाकलेला आहे, आधीच त्याचा उपाय देऊन टाकलेला आहे. म्हणाले सत्यम वद, पुढे सांगितलं धर्ममचर. आता धर्माचरण करताना तुझं उलटा पालटा झालास ह्या ठिकाणी
फक्त मग भ्रष्टाचार शब्द त्याच्याकरता आलेला आहे. आणि जेव्हा धर्मराज सांगतो की धर्म हा आचरलाच पाहिजे, ह्याकरता मी आचरतो. धर्माने जेव्हा सांगितलं आहे की हे आचरण्यामध्ये धर्मो रक्षती रक्षितः, धर्माचं आचरण करणाऱ्याचं मी रक्षण करतो, तेव्हा तो माझं रक्षण करीलच. आजही माझ्या प्रतिकूल काळामध्ये तो माझं रक्षणच करतो आहे, ही माझी श्रद्धा आहे. प्रसंग दुःखाचा आहे का सुखाचा आहे, प्रसंग विरोधातला आहे का प्रसंग माझ्या अनुकूलतेतला आहे, विषय तो नाहीच आहे. केवळ धर्म माझ्याकरता काय करतो एवढाच विषय आहे. त्याचं भावना किंवा त्याचं फल किंवा त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन धर्माचरणाच्या संदर्भामध्ये जर मन अधिकाधिक स्वच्छ असेल, मनामधल्या धारणा जर अधिकाधिक उदात्त असतील, कोणत्याही कर्माच्या मागे मन हलकं ठेवू नये, कोणत्याही कर्माच्या मागे आपल्या अंतःकरणाची धारणा ही नेहमीच उदात्त असावी, नेहमीच व्यापक असावी, त्याचबरोबर ती नेहमीच चांगल्या दृष्टीने फलप्राप्तीच्या विचारांनी भारलेली असावी. धर्म म्हणतो की अरे एखादा साधंसं कर्म करतोय, मी त्याला काही फळच देईन, पण त्याच्या मागची धारणा उत्तम असेल तर मी त्याला श्रेष्ठ फळ देईन, त्याच्याहीपेक्षा उदात्त असेल तर मी त्याला अधिक श्रेष्ठ फळ देईन, म्हणजे श्रेष्ठतर देईन, श्रेष्ठतम देईन. मी ब्रिटिशांच्या काळातली त्यातल्या एका ऑफिसरनी नोंदलेली कथा नेहमीच सांगते. उन्हाळ्याचे दिवस आहेत, ब्रिटिश लोकांनी या भारतामध्ये अनिर्बंध राज्यसत्ता उपभोगलेली आहे. त्या राजसत्तेच्या उपभोगामध्ये उन्हाळ्यात सदन हायकमांडमध्ये असणारी मंडळी आणि पुण्यामध्ये निवास करून असणारी मंडळी ते उन्हाळ्यामध्ये गवताच्या झोपड्या साकारून घ्यायचे आणि त्या गवताच्या झोपड्यांमध्ये उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून राहायचे. बायका रोज गवत ताजं आणणार म्हणून म्हटलं उपभोगलं आहे का एका गवताच्या पेंडीनी साकारलेली खोली पुण्यासारख्या हवेत काही लगेच वाळून जात नाही, गवत 2 दिवस तर चालली असते. रोज काढून टाका, रोज ताजं गवत आणा, त्याच्यावरती पाणी शिंपडत राहा, त्याचा गारवा टिकवा वगैरे वगैरे. रोज संध्याकाळी बायका यायच्या, त्या गवताच्या भारे घेऊन यायच्या, ते द्यायच्या, तो त्यांचा ऑर्डरली त्यांना पैसे देऊन टाकायचा आणि त्या परत जायच्या. तर तो ऑफिसर बाहेर बसलेला असतो, की काहीतरी चाललेली असते दोघांची बाचाबाची म्हणा की वार्ता म्हणा. ते दोघे बोलत असतात. तर तो म्हणतो अरे वा काय चाललं आहे, ही बाई अजून गेली नाही, तू तिच्याशी बोलतो आहेस. तो म्हणला की रोज काय जे पैसे द्यायचे त्यातल्या आजच्या भाषेत आपण बोलू, खरं ते 4 आणे वगैरे तेव्हा येतच नसतील, पण आपण अगदी कमीत कमी नाणं म्हणू. 4 आणे ह्या बाईला रोज देतो मी, पण आज तिला देण्याकरता माझ्याकरता सुटे 4 आणे राहिले नाहीत, मी तिला 8 आणे दिले. ती म्हणली मी हे 8 आणे घेऊन जाणार नाही. तर तो म्हणला का नाही घेऊन जाणार, म्हणे उद्या देऊ नको, म्हणजे मी तुला पैसे देत नाही, उद्या नेऊ नको ना पैसे. नाही नाही म्हणली, मी आजचे 4 आणे तेवढेच घेऊन जाणार. तर ती म्हणाली ठीक आहे, मी काही हे पैसे देणार नाही, मी तशीच जाईल. तर तो ऑफिसर म्हणतो की ती म्हणते 4 आणे तर देऊन टाक ना. नाही नाही पण म्हणाले माझ्याकडे नाही आहेत. ते म्हणाले ठीक आहे, मग ती का नको म्हणते ते तरी मला सांग, इतका आग्रह तरी तिचा का आहे. तर तेव्हा ती बाईला तो म्हणतो हे बघ आमच्या साहेबांनी विचारलं आहे की तू एवढी का 4 आणे घ्यायला नाही म्हणतेस घेऊन जायला. ती म्हणते मग समजा उद्याला गवताचा भारा घेऊन मी येऊ नाही शकले, मी आजच मरून गेले, तर म्हणली हे तुझ्या 4 आण्याकरता मला पुढचा जन्म घ्यावा लागेल तुझे 4 आणे फेडायला. म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास किती आहे बघा. या देशातला सामान्य मनुष्य आहे, सदाचरणी, आचरणाने योग्य असलेला. माझं चोख आहे सगळं. जर का तुझे पैसे आज नेले तर तुझं ऋण घेऊन कुठे डोक्यावर जाऊ, ते पुन्हा फेडायला दुसरा जन्म घ्यायला. सांगण्याचा हेतू असा आहे की धर्म सांगतो इतकी जर तुझी श्रेष्ठ आणि उत्कट भावना असेल त्याचं फळ तुला खूप उत्कट आहे, त्याचं फळ तुला खूप महान आहे. त्यामुळे आम्ही जे कर्म करतो त्या कर्मामागे काय भावना असावी हे सुद्धा धर्म आम्हाला शिकवतो, आम्हाला सांगतो. अरे रोज भाजभाजी आमटी करतोसच, रोजचा दिवस उगवला की नोकरी केलीच जाते. विद्यार्जन करणाऱ्यांनी
अभ्यास करावाच लागतो. स्वाध्याय प्रवचन सोडताच येत नाही. सगळं बोलायला ठीक आहे हो, परंतु या सगळ्याच्या मागची धारणा काय? शिष्य कसा, गुरु कसा, कोण गुरुपरायण, कोण शिष्यपरायण. आमचे एक प्रोफेसर होते, ते नेहमी म्हणायचे, मी 50 साली ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएशनला मी काढलेल्या ज्या नोट्स आहेत त्या आता रिटायरमेंटला आलो, 75 साली मी त्याच नोट्सवरून शिकवतो. आता कुठे आलं स्वाध्याय प्रवचन अभ्याम? काही नाही. आपल्या ज्ञानावरती कुठल्याही प्रकाराने विचार, चिंतन, मनन याचा संस्कार करायचाच नाही. आता ते म्हणाले काम करत राहिला, नुसताच पाट्या टाकत राहिला. धर्म म्हणेल ठीक आहे, प्रामाणिकपणे पाट्या टाकल्यानं त्याचं फळ तुला मिळेल, त्याच्यावर नाही. पण जो आपलं जीवन त्या विषयाला समर्पित करतो, ते म्हणतात कसाही असेल, कुठेही असेल, त्यांनी काही वेगळं मिळवलं नसेल, पण तो धर्माचरणामध्ये पूर्णपणाने घडलेला आहे, तर त्याला मला त्याचं श्रेष्ठतम फळ दिलं पाहिजे. आणि म्हणून धर्माची तत्त्व नेहमी गूढ आहे. रोजचं आपलं दैनंदिन जीवन जगताना आपल्या प्रत्येक कर्माच्या मागे आपण नेमक्या काय भावानी कर्म करतो आहे, आपलं नेमकं त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा विचार केलाच जावा असं म्हटलं जातं. त्याच्याकरता आणखीन एक भ्रष्टाचार ह्या संदर्भामधून आपण जे कर्माचरण करताना भ्रष्टाचाराला दिलेलं उत्तर हे सगळंच काही निगेटिव्हली द्यायला पाहिजे असं नाही. आपण पॉझिटिव्ह दिशेने पॉझिटिव्हली सकारात्मक उत्तर देतो आहोत. धर्माचं आचरण झालंच पाहिजे, मी करणारच आहे. आपले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद ज्यावेळी सोरटी सोमनाथाच्या मंदिराचं स्वातंत्र्यानंतर थोडा जीर्णोद्धार आता अलीकडे पुष्कळ झालं, पण त्याही वेळी जी अत्यंत विकल अवस्था होती आणि भग्न खंडहर अवस्था होती, त्या अवस्थेतून ते मंदिर बाहेर काढलं होतं. आणि नंतर त्या मंदिरामध्ये जो कार्यक्रम ठेवला, मूर्तिस्थापना आणि बाकीचं सगळं काही देवता पूजन वगैरे, तर असा मोठा जीर्णोद्धारानंतर पूजनाचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला राजेंद्र प्रसादांनी मी येतो म्हणून सांगितलं. नेहरूंनी सांगितलं आपलं निधर्मी राज्य आहे, या निधर्मी राज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जाऊन पूजा करता येणार नाही. ते म्हणाले असं नाही चालणार, मी आधी हिंदू आहे, ती माझी देवता आहे, हे माझं व्यक्तिगत जीवन आहे, मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये पूजा करायला जाऊ शकतो. नेहरू म्हणाले नाही हो, अशी बरीच बाचाबाची. ते म्हणाले माझा राजीनामा घ्या, मी जाणार. सांगण्याचा हेतू असा आहे की जे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्यच आहे हो. तुम्ही जर असं काहीही धर्माच्या नावाखाली लादाय आहेच आपला पुढचा मुद्दा, लादायला लागलात तर चालणार नाही. धर्माचरणामध्ये भ्रष्टाचाराच्या बरोबर अप्पांनी तर पुन्हा पुन्हा निक्षून सांगितलेत की स्वधर्म आचरणापासून दूर नेणारे 2 मोठे अपराध आहेत, आणि ते अपराध म्हणजे आळस आणि ढोंग. माणूस आळस करील तर धर्म, भगवंत, गुरु कधीही क्षमा करत नाही. आळसाला क्षमा नाही हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. आळसानी व्यवहार करत राहणं हाही भ्रष्टाचार आहे. दुसरा ढोंग, हिपोक्रसी. आपण कसे आहोत, आपल्याला जसं लोकांच्याकरता पोज करायचं आहे, आपल्याला लोकांच्या पुढे आपलं कसं चित्र उभं करायचं आहे, त्याच्याकरता काहीही बोलणं, काहीही व्यवहार करणं, काहीही लोकांच्यामध्ये आपल्याबद्दल प्रसृत करणं, कशाकरता? हाही धर्माचा अपराध आहे. ना अप्पा आता म्हणाले हा अपराध क्षम्य नाहीच आहे. कारण काही माणसं जन्मभर हे ढोंग नेहरूंनीच सांभाळलं, नेहरूंच्या घराण्यानी सांभाळलं, गांधींनी सांभाळलं. 2च माणसं अशी ज्या दोघांनी या 75 वर्षामध्ये हा सर्व इतिहास पार धुळीला मिळवला. भारतीयांचं जीवन, भारतीयांची संस्कृती, भारतीयांच्या धार्मिक धारणा, भारतीयांच्या भाषा, रीतिरिवाज, धर्माबद्दलचा अभिमान काय नाही मोडून काढलं. हे दोघे जातिवंत मुसलमान आहेत. त्यांची पूर्ण जर डायनेस्टी पाहिली, त्यांचा जो पूर्ण वंश पाहिला आणि त्यांच्यातल्या प्रत्येकाचा जर जन्म पाहिला, सगळ्यांचा जन्म मुसलमानापासून.
महात्मा गांधींचा जन्मही मुसलमानापासून. कशा करता एवढं मुस्लिम लांगुल चालन होतं? तेवढ्याच करताय. आणि मी आपल्याला सांगते, माझा दावा असा आहे आपल्यापुढे की ही मंडळी धर्माचरणीच आहेत. धर्माचरण नाही हा गफला बघता आमच्या हिंदूंमध्ये आहे. आम्हीच धर्माचरणी नाही आहोत, वेडे आहोत, मूर्खासारखे बोलतो आहोत की सर्व धर्म. अरे कुठल्या धर्माने तुम्हाला समभाव दिला आहे? कुठल्या धर्माने तुम्हाला किंमत दिली आहे? कुठल्या धर्माने तुम्हाला दर्जा? तुम्ही काय बोलता? कुणाही सोशलिस्टाला विचारतो म्हणतं हे असलं आम्हाला आवडत नाही. धर्म धर्म काही नाही, सगळी मानवजात एक आहे. एक आहे तर पहिले मरायला जा मग त्या मुसलमानाच्या समोर. तो काय करतो? त्याचा धर्म टिकवण्याकरता पहिलं कुराण वाचायला लावतो. कुराण जेव्हा वाचायला लावतो तेव्हा त्याला छळत राहतो आणि कुराण पूर्ण करून घेतो. त्यानंतर तुझं धर्मांतर करायचं आहे, हा म्हणतो हो हो सोशलिस्ट आहे विचारा. त्याला काय हिंदू काय मुसलमान काय, त्याला दोन्ही सारखंच आहे. तो म्हणतो वा वा, मला तर सत्कारच वाटतो मुसलमान व्हायचं म्हणजे, कारण उगीच चुकून मी त्या हिंदूंमध्ये जन्माला आलो, बरं झालं तुम्ही मला मुसलमान करून घेताय, मला काही करावं लागत नाही. तो म्हणतो बेटा ये तुला कळेल काय आहे ते. पहिलं त्याला छळलं जातं. हा त्यांचा धर्म सांगतो. धर्मांतरण करून घेताना आधी कुराण वाचताना त्रास द्या, त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट करा. ती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खूप छळा शारीरिक. त्या खूप छळवादानंतर त्यांना आता खरंच फिजिकल टॉर्चर करा. म्हणजे जसे संभाजी महाराजांचा मृत्यू 45-60 दिवस होत राहिला, रोज शरीराचा एक भाग सोलत होते, रोग शरीराचा एक भाग तोडत होते आणि वेदना सहन करत बसा. 2-2 महिने वेदना सहन करा. मग इतकं झाल्यानंतर पुन्हा मरताना छळून मरू द्या. हा त्यांचा धर्म आहे. 1500 वर्ष ह्या धर्माने ते चालतायत. आम्ही कुठे होतो? कुठे होता आमचा धर्म? कुठे होता आमचं धर्माचरण? अहो या देशामध्ये सर्वात जास्त हिंदू होते, ते आमच्या इथे येऊन आमच्या माणसांना छळतायत आणि आम्हाला काहीही त्याचा विरोध करावासा वाटत नाही. हे स्वधर्माचरण आहे? हे धर्म राखणं आहे? हे धर्माने चालणं आहे? काल जेव्हा सारंगजी सांगत होते मला वाईट वाटत होतं. म्हणाले कसं का असे ना, एक तर वाचवला, 2 तर वाचवले. दया येत होती मला आपली सगळ्यांची आणि कीव येत होती. आम्ही काही करत नाही. 4 माणसं 2 माणसं उभी राहतात, काही काम करण्याच्या करता धडपड करतात. आम्हाला साधं त्यांच्या मागे उभं राहता येत नाही. कोणत्या धर्माचं आम्ही आचरण करतो? उगीच सनातन हिंदू धर्म की जय हात वर केला म्हणून काही होत. धर्माकरता आम्ही काय करतो? स्वधर्माचं आचरण कोण करतं? मुसलमान करतो. म्हणून 1500 वर्ष टिकून नाही आहे. जगामध्ये आपली राष्ट्र वाढवतोय, आपली लोकसंख्या वाढवतोय, आपला वचक वाढवतोय. त्या अमेरिकेला केलं की नाही उलटं सुलटं? त्या सगळी अमेरिका आता शीर्षासनात आहे. बरोबर दाखवलं की काय आमची ताकद आहे आणि काय आमचं कर्तृत्व आहे. सगळ्या जगभरामध्ये पाहिलं तर सगळं जग त्यांना इस्लाम करायचं आहे. 2000 वर्षापासून ख्रिश्चॅनिटी सगळ्या जगामध्ये फैलावायची आहे ख्रिश्चनांना. येशू ख्रिस्त कोण होता? त्याचं चरित्र आहे आपल्याकडे. तो मनुष्य ह्या भारतामध्ये जेव्हा आला त्यावेळी शालिवाहन राजा राज्य करत होता आणि शालिवाहन राजाचं राज्य त्यांनी पाहिलं आणि अगदी काश्मीरपासून सगळा भारत तो फिरला आणि त्याच्या लक्षात आलं की सर्वदूर ही सगळी माणसं एका विशिष्ट पद्धतीने भारलेली माणसं आहेत, एका विशिष्ट पद्धतीचं जीवन जगत आहेत. यांचं सिव्हिलायझेशन आहे आणि ते जे आहे ते मला स्वीकारायचं आहे, ते मला मिळवायचं आहे आणि त्यातला जो भाग मला जुळणारा आहे तो भाग मी स्वीकारून माझी एक भूमिका असलेला एक पंथ स्थापन करणार आहे. तो काश्मीरमधून सर्वात शेवटी निघून गेला परदेशामध्ये आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्याचा हा ईसाई धर्म स्थापन केला. ह्या धर्माची सुरुवात आणि आपल्याकडे शालिवाहन जेव्हा निवर्तला म्हणजे गेला, मृत्यू झाला, शालिवाहनाला जे आयुष्य मिळालं
ते ह्या येशू ख्रिस्ताच्या समकालीन असलेल्या का 1-2 वर्ष दोघांमध्ये फरक असेल तो. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झालं आणि शालिवाहनांच्या मृत्यूपासून शालिवाहन शक सुरू झालं, म्हणून दोघांच्यामध्ये 78 वर्षाचा फरक आहे. आपलं शक नंतर सुरू झालं, कारण आपल्याकडे जन्माला आला आणि हा दिव्य पुरुष झाला ही धारणा नाही आहे. तो जन्माला आला आणि त्यांनी शेवट गाठला. ह्याकडेपासून त्याकडेपर्यंत आयुष्य उत्तम प्रकाराने शेवटाला नेलं, आता त्याचा सत्कार आहे. आणि म्हणून शालिवाहन शक हे 78 वर्षाच्या फरकाने आहे, नाही तर दोघे बरोबरच आहे. दोघांचं आयुष्य बरोबर, दोघांची समृद्धी, दोघांनी म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा धर्म जो काय सांगितलं त्यांच्या धर्माने हेच सांगितलं की दुसरे धर्म संपवा, आणि संपवण्याकरता त्यांना आमच्या इतके वेडे गबाळे तर कोणी मिळालेच नाहीत. त्यामुळे हिंदूंना संपवायला ते हिरिरीने पुढे आले. बायबल वाचा, बायबल वाचल्यानंतर बायबलच योग्य आहे असं म्हणा. बायबलमध्ये जे मांडलं आहे त्याच्यापेक्षा अन्य काही सत्य असू शकतं हे आम्हाला मान्यच नाही आहे. त्यामुळे तर कोपर्निकस यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांनी जेव्हा सांगितलं की अहो जे बायबलमध्ये लिहिलं आहे की पृथ्वी स्थिर आहे आणि त्याच्या भोवती सूर्य फिरतो आहे, असं वास्तव नाही आहे. वास्तव असं आहे सूर्य स्थिर आहे, ही सूर्यमाला आहे आणि त्याच्या भोवती हे सगळे आमची जी ग्रहमाला आहे, काय 9 धरा 11 धरा ते सगळे 12 धरा, आता नवीन नवीन ग्रह सापडत जातील तसे जे पुढे जातील ते. पण ही जी ग्रहमाला आहे ती ग्रहमाला सूर्याच्या भोवती आहे. आणि एवढंच नाही तर भारतीय विश्वासाप्रमाणे अनेक सूर्यमाला आहेत. तर आज ज्या सूर्यमालेत आम्ही राहतो त्या सूर्यमालेतला पृथ्वी हा ग्रह सूर्याच्या भोवती फिरतो. त्यांनी सांगितलं चालणार नाही, कारण बायबलला मान्य नाही आहे. एक तर तू लिहून कबूल कर की नाही माझं चुकलं, सूर्याभोवतीच पृथ्वी फिरते हे मी म्हटलं हे नाही बरोबर, पृथ्वीभोवतीच सूर्य फिरतो हेच बरोबर आहे, मला क्षमा करा. आणि नाही तर तुला फाशी देतो. तर तेव्हा तो म्हणाला मी कशाला फाशी घेऊ, सूर्य फिरायचा आहे तसा फिरणार आहे, पृथ्वी फिरायची तशी फिरणार आहे, मी का माझा जीव देऊ, बीच में मेरा चांद भाई क्यों, मला काय करायचं आहे, मी आपला माझ्या ठिकाणी बरा राहतो. सोडून दिला त्यांनी अट्टास. पण पुढे लॉर्ड मेकॅलेनी 18व्या शतकात तो जेव्हा इथे आला तो म्हणाला हा देश बघितला तर इथे 3,78,000 गुरुकुलं आहेत, प्रत्येक गावागावाला गुरुकुल आहे आणि इथल्या लोकांच्या साक्षरतेची संख्या 97% जास्त आहे. इथला सगळा समाज साक्षर आहे आणि हे सगळं मोफत आहे शिक्षण, आणि ते सगळं धर्मशिक्षणावरती आधारित आहे. आता जे मूल्य शिक्षण, नैतिक मूल्य शब्द जे वापरतायत ना ते मुळामध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण आहे, ते मोफत आहे. आणि त्यांच्याकडे 60 विषय म्हणजे 60 ब्रांचेस आहेत. आम्हाला फक्त आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि मग पळा इकडे तिकडे. पण त्यावेळी 60 ब्रांचेस आहेत, त्यावेळी इतक्या शाखोपशाखा आहेत, त्या शाखांमध्ये लोक शिकत आहेत आणि धर्माचा जबरदस्त पगडा आहे. मी नेहमी ज्या यांचं उद्धृत करते मॅक्स मुलरचं, ते पुन्हा एकदा उद्धृत करते की मॅक्स मुलर म्हणाला मला इथे विद्वान पंडित म्हणून नेमलं, मला कार्य करण्याकरता सांगितलं, मी इथे आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे ह्या लोकांच्या मनावरती धर्माचं फार मोठा पगडा आहे, मोठं अधिष्ठान आहे धर्माचं यांच्या ठिकाणी. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यांच्या मनातली धर्मभावना आधी उखडून काढली पाहिजे. म्हणाले त्याकरता मी यांच्या सर्व तत्त्वज्ञानाचं, यांच्या धर्मग्रंथांचं मी विकृतीकरण केलं, पण ह्यांच्यात काही फरक पडला नाही. जाताना त्यांनी आपल्या निवृत्तीच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की माझ्यावरती जी जबाबदारी सोपवली ती प्रामाणिकपणे मी 50 वर्ष सांभाळत राहिलो आणि जितकं विकृतीकरण करता येईल तितकं मी केलं. जर का हिंदुस्थानातला हिंदू मनुष्य जर धर्मांतरणाला, धर्म बदलण्याला किंवा धर्माला सोडण्याला
जर तयार झाला नाही तर त्याला मी जबाबदार नाही. पण माझं एक मत नोंदवतो की हिंदू लोकांच्या धारणेप्रमाणे माझासुद्धा कर्मावर विश्वास आहे. मी सुद्धा कर्माचं भले बुरे पण मानतो. म्हणजे काय मानतो? धर्म मानतो. आमचा धर्म ह्या देवाची पूजा केली का त्या देवाची पूजा केली विचारत नाही. तो म्हणतो कर्माची किती तुला कदर आहे, कर्माच्या संदर्भामध्ये तुला त्याचं फळ मला मिळवायचं आहे, याच्याकरता पापपुण्याची तुझ्या अंतःकरणामध्ये किती बोच आहे की असं केलं तर पाप लागेल, तसं केलं तर पुण्य मिळेल. ह्या संदर्भामध्ये तुझ्या अंतःकरणामधला भाव काय आहे हे सगळं मला मान्य आहे. आणि म्हणून यांच्या धारणेप्रमाणे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. आणि माझा जर पुनर्जन्म मिळाला, माझा जर पुनर्जन्म झाला तर तो भारतात हो, तोही ब्राह्मणाच्या घरात हो, तोही जो वैदिक आहे अशाच्या घरात हो, जो वैदिक धर्माचं आचरण करणारा आहे त्याच्या घरात हो. आणि तिथे जन्म होऊन मी सर्वदूर या वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करो, असं जीवन मला लाभो अशी माझी धारणा आहे. हे मॅक्स मुलर सांगतो. आणि पुढे हा मेकॉले म्हणतो, पहिल्यांदा ह्या सगळ्यांना नष्ट करा. कसं नष्ट केलं आहे? ख्रिश्चनांनी सुद्धा. त्यांनी नष्ट करताना ह्या सगळ्या गुरुकुलांना जाळलं आहे. गुरुकुलातल्या शिक्षक जे आहेत, गुरु आचार्य, त्यांना तुरुंगात टाकलं आहे. त्यांना जबरदस्त शिक्षा केल्या आहेत. ख्रिश्चन करून घेतलं आहे. नाही ख्रिश्चन झाले तर त्यांना मारून टाकलं आहे. आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मोकळं सोडलं नाही. पूर्ण विद्या नष्ट व्हावी याचे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं नष्ट करून 18व्या शतकाच्या शेवटी 3 युनिव्हर्सिटी स्थापन केल्या. मुंबई विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ. आणि ह्या 3 विद्यापीठातून इंग्रजी शिक्षणक्रम आणला. आणि तो इंग्रजी शिक्षणक्रमच आता शिकला पाहिजे. आता पर्याय काही नाही. त्यांनी म्हटलं आहे आपल्याला जर हे गुलाम निर्माण करायचे असतील ना तर एवढा एकच मार्ग आहे, यांच्याकरता दुसरा मार्गच नाही आहे. आणि त्यांनी आम्हाला संपवलं. आणि तो असं म्हणतो की मी कसं केलं आहे म्हणाले, जसं एखाद्या शेतामध्ये काही पेरायचं असलं ना की आपण कसं सगळं शेत चांगली मशागत करून घेतो, तशी या वैदिक धर्माची मी चांगली मशागत केलेली आहे. आणि ह्या मशागतीनंतर आता त्याच्यावर मी माझी इंग्रजी शिक्षण पद्धती पेरली आहे. आणि त्यामुळे कदाचित ह्या देशातून इंग्रज निघून जाईल, पण हे इंग्रज जाळलेले भारतीय, हे इंग्रजी वृत्तीने बनलेले गुलाम भारतीय बदलणार नाहीत. त्यांचं मन बदलायला वेळ लागेल, किंबहुना ते बदलणार नाहीत अशीच व्यवस्था मी केलेली आहे. अप्पा नेहमी म्हणायचे की त्यांचे पांढरे पाय या देशातून बाहेर जाताना एक पाय इथं ठेवून गेलेत मागे. भाषेचा पाय ठेवला आहे, संस्कारांचा पाय ठेवला आहे, शिक्षणाचा पाय ठेवला आहे. आणि ह्या लोकांना दुबळं करून टाकलं. आपल्या धर्म, शिक्षण, संस्कृती, आचार ह्या सगळ्यांच्या विषयी अंतःकरणात उपेक्षा निर्माण होईल असं वातावरण निर्माण करून टाकलं. एकाने हातात काय घेतलं? बायबल. दुसऱ्या हातात काय घेतलं? कलम. बुद्धीनी संपवलं. आणि मुसलमानांनी एका हातात कुराण, दुसऱ्या हातात तलवार. आणि दुर्दैव असं आहे, आपल्यालाही म्हणावं लागतं, कालही त्यांचं व्याख्यान ऐकताना मला प्रतिक्षणित फक्त दुःख होत होतं. अप्पासुद्धा सांगताना सांगतात की ईरान रोम मिश्रा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है ऐसी कि हस्ती मिटती नहीं हमारी. अरे मगर हस्ती रही कितनी? जो पूरे विश्व में था वो कहाँ गया? वो कहाँ रहा? इतना कम होते गया. जिसे भारत कहते थे वो भी कहाँ रहा? आज बहुत थोड़े समय में हमारे और भी 26 टुकड़े हो गए. स्वातंत्र्य के बाद हो गए. कहाँ गए हम? कहाँ रही है हमारी हस्ती? दुख होता है, बहुत दुख है.
फक्त त्याच्या मागची एकच भावना समजून घ्यायची की इतक्या छळबळानंतर सुद्धा आप्पा म्हणतात आम्ही शिल्लक राहिलो हेच जास्त आहे. आम्ही शिल्लक राहिलोच नसतो आणि म्हणून ईरान रोम मिश्रा सब मिट गए जहाँ से, कुछ बात है ऐसी की हस्ती मिटती नाही हमारी, कोणी संपवू नाही शकत आम्हाला, असं जेव्हा म्हणतो. किंवा आप्पांना आवडणारं दुसरंही वचन आहे त्यातलं, दिने हिजाजी का बेबाक घोडा न जेहू में अटका न सेहू में रुका, किए पार जिसने सातों समंदर वो डूबा दहाड़े में गंगा के आकर. म्हणाले ह्या अनेक संस्कृती अनेक ठिकाणी गेल्या. दिने हिजाजी का बेबाक घोडा, या मुसलमानांचा अमर्याद आणि बेगुमान व्यवहार करणारा सगळा जो सत्तांधतेचा घोडा आहे तो दूर सर्व दूर जात राहिला, फिरतो आहे, आपल्याला यश मिळवतो आहे. फिरतो आहे का म्हणायचं, जसं काही अश्वमेधाचा घोडा असावा. दिने हिजाजी का बेबाक घोडा न जेहू में अटका न सेहू में रुका, किए पार जिसने सातों समंदर. साऱ्या जगामध्ये ज्याला यश मिळण्याची अधिकाधिक शक्यता निर्माण झाली, वो डुबा दहाडे में गंगा के आकर, पण त्याला गंगेमध्ये संपवलं. ते संपवणारे कोण होते, त्यांच्याकडनं ज्यांनी कार्य केलं ते कोण होते. ही सगळी माणसं कोण होती, ही सगळी माणसं हिंदू होती, ही सगळी माणसं धर्माचरणी होती, ही सगळी माणसं आपल्या शाश्वत मूल्यांवर विश्वास ठेवणारी होती. ढोंगबाज, दगाबाज, भ्रष्टाचारी नव्हती. यांनी हे व्यवहार कधीच केले नाही. मुसलमान आता खरे स्वधर्माचरणी कोण, आम्ही ज्यांच्या पायाशी बसायला पाहिजे असे हिंदू आणि ख्रिश्चन, त्या दोघांनी आपले धर्म वाढवले, त्या दोघांनी या जगावरती सत्ता वाढवली. आम्ही काय केलं, आम्ही काही करू शकलो नसतो का. ज्यांनी केलं त्यांना सहाय्य केलं का, त्यांना एकटं का पाडलं. ह्या समाजाचा छळबळ कुणामुळे झाला, कर्माचं फल. आम्ही असे दुहिदी वागत गेलो. आज सुद्धा योगीजी म्हणतात एक व्हा, की आम्ही म्हणतो हे काय बोलतायत, कटेंगे तो बटेंगे और बटेंगे तो कटेंगे. हेच आहे की आम्ही जर आमच्यातच विभागणी करून घ्यायला लागलो तर आम्ही कसे एकजूट होणार आणि आम्ही एकजूट होऊन कोणाच्या मागे उभे राहणार. हे काम आमचं स्वधर्माचरण काय काही नाही आहे. आम्ही फक्त देवाला जाऊन एकदा नमस्कार आणि आमच्या अगदी देवावर श्रद्धा करायचं आहे, काय केलं काय. एकदा जाऊन आलो देवाच्या देवळात म्हणून भागत नाही. पिढी घडवायला हवी, आपल्या मुलांना घडवायला हवं, संस्कार द्यायला हवे, समाजामध्ये सजग राहायला हवं. की काय चाललं आहे, आप्पा म्हणायचे तसं काही नाही. तर एक 5 पैशाचं पोस्टकार्ड टाकता येतं की नाही, त्यावेळी 5 पैशाला मिळत होतं. तुमचा निषेध पोस्टात नेऊन टाका. तसा आपल्या मोहल्ल्यामध्ये काय होतं याचा निषेध तर नोंदवा. आज आपल्या समोर माणसं किती वस्त्या बदलत आहेत, वस्त्यांच्यामध्ये येऊन ख्रिश्चन लोक किती शिकवत आहेत, मुसलमान वस्त्यांमध्ये येऊन कशा जागा पटकावत आहेत आणि एक एक काबीज करून एक वस्ती आपली पॉकेट्स तयार करतायत. का नाही आम्ही सांगत, का नाही आम्ही त्याचा विचार करत, का नाही आम्ही त्या संदर्भामध्ये काही करत. कुठल्या स्वधर्माची भाषा आम्ही बोलतो हो. स्वधर्म तर ते सांभाळत आहे, त्यांच्या धर्माने त्यांना जे शिकवलं आहे ना त्याचं 100% आचरण करत आहेत. आणि आम्ही आमच्या धर्माने शिकवलं आहे ते आमच्यासारखा बोलबच्चन फक्त बोलत राहतो, बाकी काही करत नाही. आणि लोक म्हणतात ना, आमच्यातले जे सोशलिस्ट आहेत, आमच्यातले जे नास्तिक आहेत ते आम्हाला म्हणतात ना, ते म्हणतात बाई तुमच्यासारखे लोक आहेत ना, जरा देवानी बोलायची स्थिती बरी दिली आहे म्हणून तुम्ही बोलत सुटता हो, तुम्ही काय करता. खरंच आहे, तुम्ही काय करता हा प्रश्न आहेच ना. आम्ही काय केलं, आम्ही समाजाकरता काय करतो, आम्ही धर्माकरता काय करतो. आणि त्यामुळे ज्या लोकांनी केलं त्यांनाही आम्ही साथ दिली नाही. करणारे सावरकरांसारखे होते, सावरकरांच्या सारख्यांना सुद्धा कोणी साथ दिली नाही. मॅडम कामा, लग्न झालं, नवऱ्याची प्रवृत्ती बघितली, तीही श्रीमंत आहे,
मिळालेलं कामाघर तर खूपच श्रीमंत आहे. तिने तो विषय सोडून दिला आणि ती परदेशामध्ये फ्रान्समध्ये जाऊन राहिली. म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये मला हा देश आणि त्या देशाचं कार्य करायचं आहे. तिचा पैसा, तिची बुद्धिमत्ता, तिचे कष्ट, तिचं चातुर्य, तिने वंदे मातरमसारखं पत्रक सुरू केलं आणि त्या मदनलाल धिंगराच्या स्मरणार्थ पत्रक सुरू केलं. आणि ही पत्रकं गुप्तपणे ती वाटत होती, क्रांतिकारकांना मदत करत होती, त्यांना शस्त्रास्त्र पुरवत होती, त्यांना पैसा पुरवत होती, फ्रान्समध्ये राहून हे करत होती. इंग्लंडसारखं सांगत होतं फ्रान्सला की ह्या बाईंना राहू देऊ नका, या वेगळ्या कारवाया करतात. ते म्हणाले आम्ही तिला जा म्हणू शकत नाही, आम्ही तिला जा म्हणणार नाही. ती तिथेच राहिली. सावरकरांच्यावरती ह्या सगळ्या अडचणींच्यामध्ये इतके काही वाईट प्रसंग आले. त्या सर्व वाईट प्रसंगांच्यामध्ये त्यांची प्रकृती पूर्ण ढासळली. मॅडम कामानी त्यांना आपल्याकडे फ्रान्सला बोलावून घेतलं, त्यांची सेवा शुश्रूषा केली, तब्येत उत्तम झाली. वंदे मातरममध्ये पुन्हा त्यांनी लिखाण सुरू केलं आणि भारतामध्ये जोरदार शस्त्रास्त्रांचा, पैशाचा आणि अशा प्रकारचं लिखाण पाठवण्याचा मोठा ओघ त्यांच्या माध्यमातून सावरकरांनी सुरू केला. तेवढी ती मोर्सेलिसची उडी आणि कामाबाईंचं त्यांना घ्यायला जाणं याच्यात पडलेला काही सेकंदांचा जो फरक आहे, तो जो पडला नसता तर इतिहास बदलला असता, सावरकरांचं जीवन बदललं असतं. किती त्या किनाऱ्यावरती येऊन पोचले आणि कामाकडे त्यांना अडकवलं ब्रिटिशांनी. त्या काही गफलतीने नाही घडलं, त्या काही चुकून नाही मागे राहिल्या. त्यांना कळलं होतं सावरकर निघालेत, तुरुंगातनं सुटलेत, पळून गेलेत, हे कळलेलं होतं. झालं, सगळ्या बाजूनी नाकेबंदी, बंदोबस्त सुरू झालेला होता. असो घडलेल्या ज्या घटना, पण या लोकांनी आपलं जीवन जे समाजाकरता दिलं. रामतीर्थ, स्वधर्मावरती श्रद्धा ठेवून कार्य करणारी ही जी सगळी पिढी होती, ह्या पिढीमध्ये रामतीर्थांचं आप्पांना आवडणारेच पुन्हा चरित्र आहे त्यांचं. आप्पा नेहमी सांगतात ना, अपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिए जब, सारे जहाँ के गुलशन मेरे ही बन गएत. ज्यावेळी मनुष्य जीवनामध्ये मला काहीतरी मिळवायचं आहे, आता एकेका पदाकरता लोक कामं करत आहेत, आपली आपली मिनिस्ट्री टिकवण्याकरता, आपलं आपलं मोठेपण टिकवण्याकरता. राजकारण काय आहे? दुसरं काही नाही आहे. सगळा खरीदा बेचाचा व्यवहार आहे, बाकी दुसरं काही होत नाही राजकारणामध्ये. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे आज जे चाललं आहे, रामतीर्थ म्हणत असत की माझ्याकरता काही पाहिजे आहे असं म्हणून मी जेव्हा व्यवहार करत नाही, तेव्हा काय करतो? तेव्हा फक्त धर्माचरण करतो. अपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिए जब, सारे जहाँ के गुलशन मेरे ही बन गए तब. सगळं जग मला अनुकूल आहे. किती दृढ श्रद्धा आहे. लाहोरमध्ये राहत होते, प्रकृती तितकी साथ देत नव्हती. त्यांनी ठरवलं की आता लाहोरचा आपला मुक्काम भारतामध्ये, म्हणजे तेव्हा तो भारतातच होता, पण तिकडून इकडे हरिद्वारला यायचं आणि इकडे उत्तरेकडे खाली यायचं. आणि म्हणून जे हिमालयाच्या खालच्या बाजूला हरिद्वारला, आणि म्हणून ते यायला निघाले. शेवटच्या प्रवासामध्ये ते एका होडीत होते. त्यांचा लहान मुलगा 3 वर्षाचा होता आणि त्याला न्यूमोनिया झालेला, खूप अवघड परिस्थितीत होता. म्हणजे आता शेवटचे श्वास घेतो एका अशा ह्याच्यात. त्यांनी त्यांच्या पत्नींना सांगितलं की मी ह्या मुलाला ह्या गंगेच्या पाण्यात बुडवलं तर तुला चालणार आहे का? कारण असं आहे की ह्याला मला दुसरा उपाय आहे असं काही दिसत नाही. आणि त्यांनी गंगेला सांगितलं की हे बघ, तुझ्या रक्षणाकरता आयुष्यभर काम करतो आहे, या मुलाचं रक्षण करायचं असेल तर ते तुला करायचं आहे. आणि त्यांनी आपला मुलगा घेतला, त्या थंडगार पाण्यामध्ये बर्फासारख्या निमोनिया झालेला मुलगा बुडवला. तर ती बाई काय करते? ती काही त्यांना उत्तर देत नाही की बुडवू नका, येऊ नाही, ते येऊ नाही, काय करतील ते करू दे. तिने ते बुडवला, मुलगा बाहेर काढला, मुलगा खडखडीत बरा झाला. धर्मो रक्षती रक्षिताः. जो इतकी श्रद्धा ठेवतो त्या श्रद्धेने पुढे चालतो. एका श्रद्धेवर त्यांनी काम केलं. फार छान गोष्ट सांगायची त्या श्रद्धेकरता ते
ते म्हणाले एका राजाने 2 कलाकारांना सांगितलं की ह्या एक भिंत ही आणि एक भिंत ही माझ्या महालाची, एका भिंतीवर एकाने चित्र काढायचं, एका भिंतीवर एकाने चित्र काढायचं. जे चित्र सुंदर असेल त्या चित्राला मी त्याचा सत्कार करीन, त्याचा आदर करीन. ठीक आहे म्हणाले. दोघंही चित्रकार ते बंद करून टाकलेले होते पडद्यांनी. तो हॉल जो आहे तो आपल्या ह्या दोघांच्याकरता पूर्णपणे बंद होतं. ते आपापल्या प्रकारे चित्र काढत होते. ती मुदत होती ती संपली, त्यांचं चित्र काढणंही संपलं. आणि मग राजाने सांगितलं आता तपासूया. ते दोघांचे पडदे दूर केले. ह्या इकडच्या भिंतीवर काहीच नव्हतं, एकाच भिंतीवर चित्र होतं. तर त्यांनी म्हणाले अहो तुम्ही चित्र नाही काढलं. तर ते म्हणाले नाही, ही भिंत फक्त मी चकचकीत उजळून ठेवून दिलेली आहे की हे समोरचं जे चित्र आहे ना त्याचं प्रतिबिंब ह्याच्यात पडतं आहे आणि ते जे मूळ चित्र आहे त्याच्यापेक्षा ते प्रतिबिंब सुंदर दिसत होतं. म्हणून राजांनी बक्षीस त्यांना दिलं. स्वामी रामतीर्थ लोकांना सांगत असत की सत्पुरुष, मोठी माणसं, आमचे मार्गदर्शक जेव्हा आदर्श जीवन जगत असतात ते आदर्श जीवन जगतात कशा करता, त्या पहिल्या चित्रकारांनी काढलेल्या चित्रासारखे की त्या चित्राचं प्रतिबिंब जे आहे ते समाजात पडावं. त्याकरता समाज कसा असावा, सदाचरणी असावा, सत्प्रवृत्त असावा. तो सत्प्रवृत्त असल्याशिवाय चित्र कसं पडेल. म्हणून आजच्यासुद्धा अगदी आम्ही गाळात गेलेल्या स्थितीतही आमचा उद्धार कोण करणार आहे, सद्धर्माचे आचरण. आत्ता आपण मगाशी पद पण तेच ऐकलं दादांचं की सद्धर्माचं आचरणच मनुष्याला कल्याण करून देणार आहे. कारण सत्पुरुष अहो मोदी पुष्कळ करतील, अहो पर्रीकरांनी पुष्कळ केले, अहो राजनाथ सिंह आज पुष्कळ धडपड करतील. यांच्यासारखे आणिकही खूप जण आमच्या इथे देवेंद्र फडणवीसांपासून अगदी सगळ्या पोस्ट असतात देवेंद्र फडणवीसांच्या, त्यातल्या 50-60% पोस्ट असतात. ह्या माणसाला हलक्यात घेऊ नका, हा तुम्हाला केव्हा गुंडाळून टाकील सांगतायत. मोठी माणसं आहेत, राजकारण धुरंधर आहेत. अहो पण त्यांनी काही करून काय उपयोग. गल्लीत आम्ही त्यांना साथ देणारे पाहिजे ना, आमच्याकडनं घडलं पाहिजे ना. म्हणून रामतीर्थ जे म्हणत असत की जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब कशाचं आहे, सत्पुरुषांच्या धर्माचरणाचा आदर्श जर आम्ही सत्प्रवृत्त झालो तरच आमच्या हृदयामध्ये प्रतिबिंबित होणार आहे, अन्यथा नाही. आणि त्यामुळे ते प्रतिबिंब आपांच्या सोप्या शब्दात सांगायचं तर प्रत्येकाची पणती स्वच्छ धुवून त्या पणतीमध्ये तेल वात घालून त्या पणतीत तेल वात घालून तयार ठेवावी. जेव्हा ती पणती पेटवायची असेल ती पेटेल. अंधार फार झाला अशी पणती जपून ठेवा. कारण सगळी परिस्थिती अवघड आहे. आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे. आपण कधीच समाज या पातळीवरती व्यवहार किंवा विचार करत नाही. आपण जो विचार केलेला आहे तो व्यष्टी सुधारत जाईल तर समष्टीचं कल्याण होईल. आम्ही समष्टीच्या पातळीवरून व्यष्टीकडे पाहतो आणि व्यष्टीला सुधारायला सांगतो असं नाही. एकाच वेळी व्यष्टीकडून समष्टीकडे आणि समष्टीकडून व्यष्टीकडे, हाच तर आमचा आचरणाचा धर्म आहे. आचरण आहे ते सर्व सृष्टीमध्ये, या चराचर सृष्टीमध्ये जे काही घडतं आहे ते सगळं चरच आहे. आणि ते चर म्हणजे हालचाल करणार आहे, म्हणूनच त्याला फळ आहे. आणि त्याला फळ आहे म्हणूनच सावध राहायचं आहे, म्हणूनच सावधपणे वागायचं आहे की आपल्या वागण्यातून समाज काय घेणार आहे. आपल्या जीवनाची तत्त्व जी आहेत ती किती उदात्त आम्हाला ठेवता येतील, किती चांगल्या प्रकाराने वागता येईल, त्याच्याकरता जीवनामध्ये उत्तरच द्यायचं शेवटचं तर त्याग हे एकच उत्तर आहे. आणि जीवनामध्ये कोणत्याही यशाचा, कोणत्याही चांगल्या गुणाचा जर काही पर्याय
किंवा जो उपाय असेल तर तो त्यागच आहे. म्हणून तर त्यागाचा रंग भगवा आहे, एवढ्याकरताच आहे. कारण तो त्याग आहे, सोडायला हवं आहे. जेव्हा सुटेल तेव्हाच मिळेल. कोण सांगतं की त्याग केला, सोडलं म्हणजे काही मिळत नाही? असं नसतं. तो बसलाय धर्मो रक्षती रक्षितः. तो आमच्या त्यागाची गुणवत्ता पाहतो, त्याची पातळी पाहतो, तो देतोच. तुम्ही घराघरातून बघा, कुटुंब कुटुंब बघा. आईवडील ज्या चांगलेपणाने राहतात, ज्या संस्कारांनी राहतात, जे त्यांचं चांगलेपण आहे त्याचं फळ त्यांच्या पुढच्या पिढीत दिसल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला सांगते की कोणाचेही आमच्यासारख्याचे केस काही उन्हाने पांढरे झालेले नाही आहेत. आयुष्यभर अनुभव घेतो आहोत, लोक कसे वागतात आणि कशाचं फळ काय मिळतं. आणि त्यामुळे स्वधर्माचं आचरण माणसांनी करत राहावं. ह्याकरता काम केलेली, आमच्यावर उपकार करून ठेवलेली, शेवटच्या मुद्द्यावर येताना सांगते आपल्याला, 2 माणसं आहेत, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक. ही जी माणसं आहेत ना, यांनी जे काम केलं. सरदार वल्लभभाई पटेलांनी तर ह्या देशाला देशपण त्यांनी दिलं. 570 संस्थानं होती, ती सगळी विलीन केली एकट्या सरदार वल्लभभाई पटेलांनी. जाचक ठरली फक्त 4च, आणि त्यातला हैदराबादचा निजाम तर विचारूच नका. नेहरूंनी जुनागडचं प्रकरण युनोकडे सरदार वल्लभभाई पटेल देतच नव्हते. नेहरूंनी ऐकलं नाही. त्यांना न कळत त्यांना जो उद्योग मी सांगितलं ना, गांधी आणि नेहरू ज्यांना महात्मा म्हटलं आहे, मी तर त्या महात्मावरती स्लॅशच करते. गांधी आणि नेहरू ही जी 2 कुटुंब आहेत, या 2 मुसलमान कुटुंबांनी मुसलमानांचं हित पाहून आजपर्यंत मुसलमानांच्याकडे भावना ठेवलेली आहे की हा देश आमचा आहे, 1000 वर्ष आम्ही इथे राज्य केलेलं आहे, या देशावर राज्य करण्याचा अधिकार आमचा आहे, हिंदूंची लायकी नाही. आणि ख्रिश्चनांचा अजेंडा आहे की 2000 साल संपलं आणि 21वं शतक आलं. आता हा भारत देश या शतकामध्ये हिंदू राहणार नाही. आमचं मिशन आहे की हा देश ख्रिश्चन झाला पाहिजे. दोघंही स्वधर्माचरणी आहेत. आमचं स्वधर्माचरण कुठे तपासून घ्यायला पाहिजे. आम्ही काय आहोत हे आम्ही पाहायला पाहिजे. आम्हाला टिकायचं असेल तर आम्हाला काय करायचं आहे याचा विचार आम्ही करायला पाहिजे. किती क्रांतिकारकांनी देह, किती लोकांनी आपलं जीवन, किती लोकांचे छळबळ. अगदी शेवटचा प्रसंग आपल्याला सांगायचा तर गुरु गोविंद सिंहांचे वडील तेग बहादूर सिंग यांना दिल्लीमध्ये भर चांदणी चौकामध्ये उकळत्या तेलात घालून मारलं. गुरु गोविंद सिंहांनी त्याच्यावरती काम सुरू केलं. त्याही वेळी त्यांनी देवीची उपासना केली. कोठनयना डोंगरावरती हिमालयाच्या भागामध्ये ते राहिले आणि तिथे त्यांनी उपासना केली. देवी प्रसन्न झाली आणि त्यांनी त्या ज्या लोक माहिती होतं की आज पूर्णाहुती आहे, खूप लोक खाली त्या डोंगराच्या इथे जमले आणि त्यांनी पाहिलं की तिथून रक्त वाहतं आहे. तेग बहादूर गुरु गोविंद सिंग बाहेर आले आणि त्यांनी लोकांना सांगितलं की देवीला प्रसाद दिलेला आहे, इथे काही लोकांनी आपला बळी दिलेला आहे, तुमच्यापैकी बळी द्यायला कोण आहेत? कोण देणार आहे देवीकरता बळी? कोण देणार आहे ह्या भारतमातेच्या स्वातंत्र्याकरता बळी? कोण देणार आहे ह्या धर्माच्या रक्षणाकरता बळी? त्यांनी म्हटल्याबरोबर लोक थरारले. त्यातनं 5 निघाले. ते 5 पंचप्यारे त्या शीख संप्रदायाचे. आणि त्यांनी त्यांना वर नेलं आणि तिथे असं काही नव्हतं. त्यांना कोणाचाही बळी नको होता. देवी प्रसन्न झाली होती. तिने त्यांना आशीर्वाद दिला होता आणि त्यांचं सर्व पूर्ण चरित्र वाचण्यासारखं आहे. विलक्षण तेजस्वी चरित्र आहे. कसे सर्वदूर फिरत राहिले, शेवटी नांदेडला आमच्याच लोकांच्या दगाफटक्याने गेले. काय म्हणावं? हा स्वधर्म, हे स्वधर्माचं आचरण.
कुणी आणलं मुसलमानांना इथे? कुणी वाढवली त्यांची लोकसंख्या? हिंदूंनी. कुणी आणलं ख्रिश्चनांना इथे? कुणी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करायला दिली? आम्ही. नतद्रष्टा आम्ही आहोत, दुर्दैवी आम्ही आहोत. शिखांच्या बाबतीमध्ये आज जे कॅनडात किती दुःखद आहे. त्यांच्या गुरु गोविंद सिंहांच्या 2 मुलांना मारलं. त्यानंतरची 2 मुलं फतेह आणि जोरावर हे त्या मुलांचं नाव आहे. एक 5 वर्षाचा आहे आणि एक 7 वर्षाचा आहे. आणि तो जो नवाब आहे, तो नवाब जो आहे तो वजीर खान नावाचा नवाब आहे. त्या वजीर खान नवाबाने सांगितलं हे सगळे संपलेत आता फक्त यांची अवलाद या दोघांच्याच रूपाने शिल्लक राहिलेली आहे. तर गुरु गोविंद सिंहांच्या या 2 मुलांना मारलं पाहिजे. खूप सुंदर संवाद आहे, आपल्याला तेवढा वेळ नाही, मी आपल्याला ते सगळं सांगत नाही. पण त्यांनी तुम्ही मुसलमान व्हा, ते म्हणाले आम्हाला कशाच मारू? ते म्हणाले मृत्यू आम्हाला स्पर्शच करू शकत नाही. ते म्हणाले का? तुमचे आजोबा गेले गुरु तेज बहादूर सिंग, तुमचे वडील गेले गुरु गोविंद सिंह, 2 भाऊ गेले तुमचे. ते म्हणाले त्यांना मृत्यूने नाही स्पर्श केला, त्यांना मृत्यू स्पर्शूच शकत नाही. ते जे कार्य करायला आले ते कार्य करतायत, अजूनही ते जिवंतच आहेत, त्यांचं कार्य जिवंतच आहे. मग म्हणाले तुम्हालाही मरावं लागेल, नाही तर व्हा मुसलमान. नाही म्हणाले, मरावं लागेल. मरणाची भीती सांगता कोणाला? म्हणाले मरणाचं भय आम्हाला नका सांगू. मग मारायचं कसं ह्यांना? तर यांना भिंतीत चिडून मारायचं. या लहान आहेत मुलं, 5 वर्षाची 7 वर्षाची. त्या मुलांना उभं केलं, त्यांच्या बाजूनी अर्ध्याच्या वर भिंत बांधून आणली. अजून विचार बदलतो का सांगा आम्हाला? नाही म्हणाले, आम्हाला भयच नाही आहे. म्हणाले भिंत चढवायची वर? हो चढवा. म्हणाले जितक्या लवकर तुमची भिंत चढेल आणि हे बंद होईल तितक्या लवकर मोगल राजवटीचा ऱ्हास होणार आहे. म्हणे हे आमच्याकरता काही नाही आहे, तुमच्या ऱ्हासाकरता आहे. आणि ते बांधलं. तो राजा घाबरला. ते बांधलं, बंद झालं. आणि त्यानंतर त्याला असं वाटलं की ह्या काझीचं ऐकून मी उगाच हे बंद केलं, आता आपण हे सोडवलं पाहिजे. तुम्ही भिंत बांधली आणि आता ती भिंत पाडायला निघालात का? तर आपल्याला मिळालेला जो शाप आहे त्याचा परिणाम भोगायला लागू नये म्हणून. त्यांनी ते जेव्हा उखडलं ते 2ही मुलं बेशुद्ध अवस्थेत होती. मृत्यू आलेला होता. कसा येणार नाही? बंद करून टाकल्यावर, त्याला चिणून टाकल्यावर पुन्हा माणूस जिवंत राहील का? त्यांचा दिवाण होता तोडरमल नावाचा. तो म्हणाला हे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे ह्या शवांना हात लावू देणार नाही, त्या मुलांचा मी अपमान होऊ देणार नाही, काय करायचं आहे ते मी करणार आहे. त्यांनी सांगितलं की तुला जर त्यांचा अंत्यसंस्कार करायचा असेल तर जेवढ्या जागेवर तुला अंत्यसंस्कार करायचा आहे त्या सगळ्या जागेवरती दाट पसरल्या जातील अशा सोन्याच्या मोहरा टाकाव्या लागतील. आणि तेवढ्या मोहरा असतील आणि टाकता आल्या तरच अंत्यसंस्काराला मी परवानगी. ते म्हणाले ठीक आहे. तोही श्रीमंत होता. त्यांनी त्या सगळ्या मोहरा टाकल्या. त्याच्यावर त्यांचा उत्तम प्रकाराने अगदी आदराने त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्यावेळी त्यांची आजी म्हणाली तुम्ही केलं ते उत्तमच केलं. जेव्हा त्या मुलांना चिणलं त्यावेळी त्या आजीचे उद्गार आहेत की जे केलं ते उत्तम केलं. तेग बहादूर सिंग, गुरु गोविंद सिंग आणि त्यांची 2 मुलं, ह्या सगळ्यांना ज्या प्रकाराने आपला देह टाकावा लागला त्या सगळ्याचं अंशतः तरी तुमच्या या कृतीने परिमार्जन झालं आहे. राजा तो जो दिवाण तोडरमल आहे तिथून निघाला. तो बाहेर गेला, पंजाबात गेला आणि पंजाबात लोकांना एकत्र केलं, त्यांना घेऊन आला आणि या राजावरती हल्ला केला आणि त्या राजाचा मृत्यू पण झाला आणि संस्थान खालचं पण झालं. ते संस्थान संपलं. ही मुलं मात्र जपूजी साहेब भगवंताचं नामस्मरण करत निघून गेले. त्यांनी त्यांच्या जीवनाचं कल्याण केलं, देशाकरता आपला देह सोडला. हे स्वधर्माचं आचरण आहे ज्याचे आदर्श आमच्या समोर आहे. आता त्या सर्व आचरण कितीतरी सगळ्या क्रांतिकारकांचा विचार आपल्याला करताही येत नाही, करणंही शक्य नाही. कारण एकेकाचं चरित्र इतकं विलक्षण आहे की काय बोलावं. कोणत्या मुशीतून ही माणसं घडली अशी आजची आपली माणसं पाहिली की आपल्याला वाटतं. आमच्या पुण्यामध्ये आता किती धिंगाणा चालला आहे पेशव्यांचा पुतळा उभा करण्याकरता. काय विचारू नका. सगळे जे काही प्रकार आहेत ना ते सगळे अवघडच आहे. आज देशामध्ये कोणतीही समस्या घ्या,
खूप अवघड आहे. हे जे बोलणं आहे ना, हे स्वधर्माचरण आणि हे सगळे दाखले देत काही विषय मांडणं, हे खरं सांगू का, आतल्या आत मन रडतं पण आणि आतल्या आत मन आपली उपेक्षा पण करतं. काय बोलताय? बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला, तुमची लायकी आहे बोलण्याची. तुम्ही याकरता काही करताय? आपल्याला विचारतं, विषण्ण होतं. मग अत्यंत लाजेने मान खाली जाते. काही नाही आमच्या हातात, काही आम्ही करत नाही. सगळं सडलं आहे. कुठून तरी सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. त्यांच्या परीने ते लढत आहेत. त्यांना साथ तर द्या. आणि साथ देताना कृपया कुठल्याही या भ्रष्टाचार राजकारणामध्ये न पडता त्यात जा. का म्हणायचं? कारण ते कुंभमध्ये मुसलमान, आता मौला मौलवी ही जात कामाला येत नाही म्हणून सगळे बदलून हिंदूंचे बुवा झालेत आणि भगवे घालून लोकांच्यामध्ये फिरतायत आणि लोकांचा बुद्धिभेद करतायत. जिथे येत आहेत, जिथे बुद्धिभेद, तिथं तर थांबवा. कारण काय, परिस्थिती सर्व बाजूनी कठीण आहे. आणि त्यामुळे 2000 वर्ष एकाचं स्वधर्माचरण आहे, 1500 वर्ष एकाचं स्वधर्माचरण आहे. आमचं स्वधर्माचरण कधी सुरू होणार आणि ह्यांना आम्ही कधी तोंड देणार, हे सगळे प्रश्न आमच्यासमोर ह्या भारतमातेने ठेवले आहेत. तिच्याकरता आम्ही किती लायक ठरू, तिच्याकरता आम्ही किती काय करू, हे सगळं बाजूला ठेवलं तर एक उत्तर आपल्याला आपल्यापुरतं आहे. मी माझ्या ठिकाणी प्रामाणिक जीवन, सच्शील जीवन जगेन आणि माझ्या धर्माचं आचरण जितकं होईल तितकं काटेकोरपणाने करेन. माझ्या भोवती काही वेडवाकडं असेल तर त्या वेडवाकड्याकरता मी तोंड देण्याचा प्रयत्न करीन. मी त्याकरता झगडा देईन. माझा काही उपयोग झाला ठीक आहे, नाही झाला माझा मार्ग आहे. अकेला चलो, एकला चलो रे बाई. आपण आपल्या रस्त्याने चालत जा. दुसरा आपल्या हातात पर्याय नाही आहे. विपरीत काळामध्ये जे आहे ते पकडून ठेवणं आहे, जे आहे ते सांभाळून ठेवणं आहे आणि नुसतं आपल्यापुरतं नाही, आपल्या मुलांना देऊन. आणि ह्या भाषेत नाही हो, हल्लीची मुलं आहेत, ऐकत नाही. ऐकत कशी नाहीत? ऐकतीलच. त्यांना शब्दांनी सांगावं लागेल, त्यांना आमच्या कृतींनी कळवावं लागेल आणि सर्वात शेवटी त्यांना ईश्वरी उपासनेनी कळवावं लागेल. आणि त्या ईश्वरी उपासनेकरता फक्त 1-2 मिनिटाचा विषय मांडून आजचा आपला विषय संपवू. एका राजानी, मुसलमान राजानी एका मौलवीला विचारलं, काय रे बाबा, हे लोक सांगतात आम्हाला की यांचा ईश्वर आहे आणि तो ईश्वर यांच्याकरता काम करतो, तो बोलो आप क्या कुछ होता है क्या काजी? तर तो काजी म्हणला, आता मला काय उत्तर देता यायचं नाही. आणि ते उद्याला त्या मुसलमान राजाला तोंड द्यायचं म्हणजे कठीण आहे की हिंदूंचा ईश्वर यांच्याकरता करतो म्हणजे काय करतो. त्या काजीच्या हाताखाली एक हिंदू मुलगा काम करत होता. तो मुलगा त्या काजींना म्हणाला कि क्या हो गया, आप बड़ी चिंता में लगते हो. हाँ बोले, क्या करे, कल मेरा दिन, मेरी कुछ खैर नहीं बोले अब. तर क्या हो गया क्या? तर म्हणाले, हे असं असं आहे. त्यांनी अशा प्रकारे विचारलं आहे मला, ईश्वर काय करतो. मी काय सांगू म्हणले, ईश्वर काय करतो. नाही, काही काळजी नाही. म्हणाले, तुम्ही येऊ नका, मला फक्त तिथे घेऊन चला, मी उत्तर देतो. त्या मुलाला ते घेऊन आले. तो मुसलमान राजा, तो तिथे होता, तो नवाब. त्या नवाबांना त्यांनी सांगितलं काजीनी की ये मेरा शागिर्द है, वो आपसे बात करेगा. ठीक आहे म्हणाले. आणि त्या शागिर्दने सांगितलं, जहाँपना खाबिन, मैं आपके मेरी गुस्ताफी माफ़ करो, मैं आपके सामने कुछ बोल रहा हूँ, शायद आप गुस्सा हो जाएगी. क्या हो गया? बोले, क्या हो गया? नहीं कुछ नहीं, मैं आपको सिखाने वाला हूँ. तो आपका जो आसन है उस पर मैं बैठूँगा, आप मेरे शिष्य हो, आप नीचे बैठेंगे और फिर मैं आपसे सवाल जवाब करूँगा. हाँ ठीक आहे म्हणाले. तो वरती बसला. खूप छान सवाल जवाब आहेत. हे एवढं सगळं मी आपल्याला काही सांगत नाही. आणि शेवटी त्यांनी सांगितलं, म्हणाले, ईश्वर काय करतो, तुझा प्रश्न आहे ना मला. तर म्हणाले, त्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. म्हणाले, जहाँपना क्या बोलूँ, वो क्या खैर करता है.
आपको उसने नीचे बिठाया है और मुझे राज सिंहासन पर बिठाया है। एक दिन ऐसा आएगा आप मेरे सामने हो गए, मैं राज सिंहासन पर हूँ, ऐसा ही आप दिखेंगे। सांगायचा हेतू असा आहे की हौसला रखो, अंतःकरणात धीर ठेवा। तरुण पिढीने आता हे पुढे न्यायचं आहे। आमच्या पिढीच्या काही चुका असतील, आमच्या पिढीने काही करण्यात थोडंसं मागे राहिले असतील किंवा थोडं काही इकडे इकडे 19-20 झालं असेल, जो तो आपल्या परीने जागरूकतेने पुढच्या पिढीला चांगलं देण्याचा प्रयत्न करतो। दुर्दैवाने काळ आहे, प्रारब्ध आहे, आमचे प्रयत्न कमी आहेत, जे काही असेल ते। पण तरुण पिढीने ज्या समस्या आहेत त्या उत्तम तऱ्हेने स्वधर्मावरती अधिष्ठितच सोडवाव्या लागतात। आपण जर पाहिलं सगळा इतिहास बघा, आपल्यासमोर एक मोठा म्हणजे कॅनव्हास आहे, त्याच्यावरती ह्या इतिहासाची अनेक क्षेत्र आहेत। त्या अनेक क्षेत्रांच्या मधून त्या इतिहासाकडे आपण पाहायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की जो श्रद्धावान आहे, जो ईश्वरपरायण आहे, जो धर्मनिष्ठ आहे, जो कर्तव्यनिष्ठ आहे, अशाच माणसांनी यश मिळवलं आहे, अन्यांना मिळालं नाही आहे। आणि त्याच्यापासून धडा घेऊन आमच्या देशाचा इतिहास उज्ज्वल करायचा आहे। रामतीर्थांनी सांगितलं आहे मला दिसतो आहे, योगी अरविंदांनी सांगितलं आहे मला दिसतो आहे, विवेकानंदांनी सांगितलं आहे मला दिसतो आहे की आमचा भारत बदलणार आहे, आमच्या भारताला येणारा काळ उत्तम असणार आहे। जगातल्या एवढ्या देशांमध्ये असणाऱ्या देशात आमच्या देशाचं वैशिष्ट्य हे विशेषत्वाने शोभून दिसणार आहे। आणि त्यांची ही जी कृपाप्रसादाची वाणी आहे ती वाणी ह्या देशाकरता लवकरात लवकर खरी ठरो, एवढी प्रार्थना आपल्या सद्गुरूचरणी, श्रेष्ठ संतांच्या चरणी आपण करून आपला विषय थांबवूया। श्रीकृष्णार्पणमस्तु। भारत माता की जय, सनातन वैदिक धर्म की जय।